आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तळोदा पोलिसांची मोठी कारवाई. 2 घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल. 91,462 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार. नमस्कार प्रेक्षक हो. नंदुरबार जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि तळोदा पोलिसांनी मोठी कारवाई करत तळोदा शहरातील घरफोडीच्या 2 गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 91,462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक घेत असताना मागील काही दिवसांमध्ये मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आणल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अज्ञात चोरांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तळोदा पोलीस ठाणे अभिलेखावरील उघड गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 3 ते 4 दिवसांपूर्वी तळोदा शहरातील हरकलाल नगर येथे झालेली चोरी ही तळोदा शहरातील रामगड परिसरात राहणारे 2 ते 3 मुलांनी केलेली आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा शहरातील रामगड परिसरात जाऊन संशयित 3 मुलांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता ते अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यांना त्यांच्या पालकांसमक्ष विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरची चोरी ही त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने केली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी तळोदा शहरातील नगरपालिका परिसरातील एका किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून किराणा दुकानातील रोख रुपये व काही किराणा माल चोरून नेल्याची माहिती दिल्याने त्यांच्या ताब्यातून दोन्ही गुन्ह्यात एकूण 91,462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याद्वारे तळोदा पोलीस ठाण्यात दाखल असलेले तळोदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 367 2026 भारतीय न्याय संहिता कलम 305A 331-4 आणि गुन्हा रजिस्टर क्रमांक 397 2026 भारतीय न्याय संहिता कलम 305A 331-4 हे 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची यशस्वी कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे तसेच पोलीस अंमलदार निश्वर पाटील, विशाल मराठे आणि सचिन सैदाणे यांच्या पथकाने पार पाडली आहे. आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.